जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही 16 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत कामबंद आंदोलन केलेलं होतं. काळ्या फिती लावून कामं केलेले होते. नंतर 23 फेब्रुवारीपासून पूर्णपणे कामबंद आंदोलन करून संपामध्ये आम्ही सहभागी आहोत. दिनांक 23 फेब्रुवारीपासून आमच्या ज्या प्रमुख 4 मागण्या आहेत. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, पदोन्नतीचा स्तर कमी झाला पाहिजे, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू झाली पाहिजे आणि जे आमचे पदनाम आहे लिपिकवर्गीय संवर्गाचं त्या पदाचं नामांकन बदल झाला पाहिजे. या प्रमुख 4 मागण्यांसाठी आम्ही 23पासून संपात आहोत. आज संपाचा आमचा 4था दिवस आहे आणि यापुढे आमचं जे संपाचं नियोजन आहे राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांना शासनाने जर आमचं म्हणणं ऐकून घेण्याकरता बोलवलं तर राज्य कार्यकारिणीचे सदस्य जे आम्हाला पुढील सूचना देतील त्याप्रमाणे पुढची आमची दिशा राहणार आहे. संपावर कर्मचारी आंदोलनामध्ये तुमचे लिपिकवर्गीय सहभागी झालेले आहेत. जिल्हा परिषद जळगाव अंतर्गतचे जवळपास 300 ते 400 कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत. याच्यामध्ये तालुका स्तरावरचे कर्मचारी पण आहे आणि जिल्हा स्तरावरचे जवळपास 150 ते 200 कर्मचारी आहे आणि तालुका स्तरावरचे पण त्यात कर्मचारी समाविष्ट आहेत. काम बंद केलं आहे का तुम्ही? पूर्णपणे काम बंद आहे. लिपिकवर्गीय संवर्गाचं पूर्णपणे कामकाज बंद आहे. आम्हाला इतर ज्या कर्मचारी महासंघ आहे, कास्टाईप कर्मचारी महासंघ आहे यांचा पण आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पंचायत समिती जळगावमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी आहे आमची वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. जुनी पेन्शन जशीची तशी लागू झालीच पाहिजे. पदोन्नती स्तर कमी झालेच पाहिजे. लिपिक संवर्गाच्या मागण्या आमच्या हक्काचा जे आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि जे काही माझ्या बंधूंनी सांगितलं, काळे बंधूंनी, त्याही मागण्या बरोबरच आणि योग्यच आहे. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने या आमच्या मागण्या मंजूर व्हाव्या एवढे मी बोलू. मागण्या पूर्ण नाही झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे? वरतून जे निर्देश येतील त्याप्रमाणे करू आम्ही कारवाई काहीतरी. पण आता तुम्ही सध्या आंदोलनाला आहे, अनेक लोकांची कामं देखील होत नाही. हो, याला जबाबदार कोण वाटतं? शासन. काम ठप्प झालंय पूर्ण. हो, काय मागणी करणार लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा शासनाने. मग याबाबत आम्हाला लवकर कामावर आम्ही पूर्ववत सारखे कामकाज करू. चर्चेस बोलवावे. माझं अनिता सोनवणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.